सत्वापार शुद्ध परमात्मा नित्यसे नागे आकार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमनिरविती देवे कुबेरहितैषेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती दान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भानुमती माझे तसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्पदी तरी काही ठाई ना सर्व जगत ते स्वतंत्राने स्वयंब्रह्मनित्य असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावाराम तो नित्याय आत्मात्मकाम तरी नमन कोणा करावे ना. 16 का 17? 16. अंतरंग साधनाचे लक्षण. मुमुक्षूसाठी अंतरंग साधनं विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व ही 4 साधनं सांगितली. आणि याशिवाय श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन ही 4 साधनं ब्रह्मज्ञान प्राप्तीची म्हणून सांगितली. म्हणजे एकंदर अधिकारी पुरुषाला ब्रह्मज्ञानाची साधनं 8 झाली. साधन चतुष्टय आणि श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन. त्यापैकी ही जी 8 साधनं आहेत ही अंतरंग आहे आणि यज्ञाधिक असणारी कर्म आणि उपासना ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची बहिरंग साधना आहेत असं सांगितलं. तर आता या ठिकाणी अंतरंग साधन कशाला म्हणायचं आणि बहिरंग साधन कशाला म्हणायचं, तेव्हा त्या अंतरंग साधनाचं लक्षण किंवा स्वरूप सांगतात. अंतरंग म्हणजे ब्रह्मज्ञाना किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं जवळचं साधन, जे सन्निकृष्ट किंवा जवळचं साधन असतं त्याला म्हणतात अंतरंग साधन, आणि जे दूरचं विप्रकृष्ट असतं त्याला म्हणतात बहिरंग म्हणजे दूरचं साधन. तर अंतरंग म्हणजे ज्ञानात जवळच्या साधनाचे लक्षण. श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. म्हणजे आपण श्रवण करीत असलो तर श्रवणामध्ये हे अत्यंत जवळचं साधन आहे, किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्येही जे अत्यंत जवळचं साधन आहे त्याला अंतरंग साधन असं म्हणतात. श्रवणामध्ये जवळचं कोणतं आहे? जर श्रवण कोण करू शकतो? विवेक, वैराग्य, समाधी, षटके किंवा मुमुक्षुत्व ह्या त्याच्याजवळ असतील तर तो श्रवणाला ते जवळचे साधन आहे, अंतरंग साधन आहे. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला जवळची साधनं कोणती आहे? अंतरंग साधनं कोणती आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन. त्याच्यातही जर पाहिलं तर तत्व पदार्थ शोधन हे अंतरंग साधन आहे, अत्यंत जवळचं साधन आहे. विवेकादी 4 साधने असतील तर त्यांचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. विवेकादी म्हणजे विवेक आहे आधी ज्याच्या, म्हणजे विवेकाच्या नंतर वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व ही साधनं ज्याच्याजवळ असतील तर तो श्रवण करू शकतो. म्हणजे श्रवणामध्ये त्याचा साक्षात उपयोग आहे. कारण की विवेक, वैराग्य अधिका वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. जर ज्याच्या ठिकाणी विवेक, वैराग्य नसेल आणि असा पुरुष जरी श्रवणाला बसला तरी त्याला श्रवणामध्ये त्याचा उपयोग होत नाही. कारण श्रवण कोणाला फलीभूत होतं? ज्याच्याजवळ विवेक, वैराग्यादी साधन चतुष्टय संपन्न जो असेल त्याला श्रवण फलीभूत होतं, म्हणजे श्रवणाचं फल प्राप्त होतं. ज्याच्या अंतकरणात विषयाचं चिंतन चालू किंवा जो विषय भोगात निमग्न आहे असा किंवा विषयाचं चिंतन करतो, विषयाकडं ज्याचा अंतकरण किंवा इंद्रिय ही धाव घेतात, त्या बाहेर धावतात. बहिर्मुख म्हणजे त्या इंद्रिय जी आहे ती बाहेर धावतात, बाह्य विषयाशी संबंध करतात. तर अशा पुरुषाला श्रवण घडत नाही. म्हणून त्यांनी लिहिलं की धात्याने किंवा ब्रह्मदेवाने, ईश्वराने ही सर्व जी मनुष्याची इंद्रिये ही सर्व बहिर्मुख करून ठेवलेली. काय? परांच खानी व्यतृणच स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्म. ते वेदातले ऋषी म्हणतात की परांची खानी व्यतृणच स्वयंभू, ही सगळी जी इंद्रिय आहेत ही भगवंताने अशी निर्माण केली की खाणी म्हणजे इंद्रियानी, परांची म्हणजे पराक म्हणजे
बाहेर पाहणारी अशी ती इंद्रिय देवानेच निर्माण केली. आणि व्यतृणत त्रुयी हिंसायाम, तर व्यतृणत म्हणजे विशेष रीतीने देवाने ह्या इंद्रियांवर एक प्रकारचा अन्याय केला, त्यांची हिंसा केली. आणि म्हणूनच माणसं काय करतात, परान पश्यती, बाहेर पाहतात, न अंतरात्मन, आपल्या अंतरात्म्याकडे पाहत नाही. म्हणजे हा दोष कोणाचा आहे? देवाचा नाही बरं का. पण एवढं खरं आहे की हे डोळे सुद्धा बाहेर पाहतात, कान बाहेर, सगळी इंद्रिय ही सगळी जेवढी रोमरंध्र आहेत आपली ही सगळी बाहेरच आहेत की नाही. हात बाहेर, पाय बाहेर, सगळं बाहेरच आहे. माणसं बहिर्मुख का होतात? बाहेरचं चिंतन का करतात? बाह्य विषयांचं चिंतन का करतात? तर ते इंद्रियांची द्वारच बाहेर आहेत, आहे की नाही. द्वारच बाहेर असल्यामुळे अंतःकरण वृत्तीला सगळीकडे सारखं बाहेर जाता येतं, बाहेर जाण्याची सोय आहे. म्हणून या ठिकाणी सगळे बहिर्मुख अशा स्वरूपाचे होतात. नांतरात्मन पश्यती, आपला अंतरात्म्याचं कोणी दर्शन करत नाही, कारण ते अंतःकरण इंद्रियांच्या द्वारा बाहेर जातं. ते अंतःकरण मागं वळून आपलं जे अधिष्ठान आहे, ज्या अधिष्ठानावर आपली सत्ता आहे किंवा ज्या अधिष्ठानामुळे आपण भासतो, ते आपल्या मूळ स्वरूपाकडे ते पाहत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात की असे जे बहिर्मुख पुरुष आहेत त्यांना श्रवण घडत नाही. तसेच श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञानोत्पत्तीमध्ये उपयोग आहे. आता ज्ञान उत्पन्न या कैलास महाराज येवले तर सांगतात किंवा श्रवण मनन आणि निधिध्यासन यांचा उपयोग आहे तर ज्ञानोत्पत्तीमध्ये, म्हणजे ज्ञान उत्पन्न होण्यासाठी यांचा उपयोग आहे श्रवण मनन निधिध्यासनाचा. आणि श्रवणादी घडण्यासाठी विवेक वैराग्यादी साधन चतुष्टयाचा उपयोग आहे. श्रवणादिकान वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. जर आपल्याला ज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न व्हायचं असेल तर त्याचं साधन काय आहे? श्रवणादिक. श्रवणादिक म्हणजे श्रवण आहे आधी याच्या, म्हणजे श्रवण मनन निधिध्यासनाने तत्वम पदार्थ शोधन याच्या वाचून कधीही जीव ह्या साधनं केली नाही तर दुसऱ्या कोणत्याही साधनाने जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच तत्वम पदार्थ यथार्थ अर्थ समजल्याशिवाय जीव आणि ब्रह्म यांचे अभेद ज्ञान होत नाही. आणखी श्रवणा वाचून ज्ञान होत नाही. पुन्हा तत्वमसी हे जे वाक्य आहे ते तत् म्हणजे काय आणि त्वम पद, तत्पद एक आहे आणि त्वम पद एक आहे आणि तिसरं आशी पद आहे. तेव्हा त्या पदांचा अर्थ कळला पाहिजे. तत्पदाचा वाच्यार्थ काय, तत्पदाचा लक्ष्यार्थ काय. तर वाच्यार्थामध्ये त्यांच्या भेदच आहे, वाच्यार्थामध्ये अभेद होऊ शकत नाही आणि लक्ष्यार्थामध्ये अभेद आहे. तेव्हा तत् आणि त्वम पदाच्या लक्ष्यार्थ आपल्याला जर कळला नाही तर त्याच्या वाचून तत्वम पदार्थाचा अभेद निश्चय, म्हणजे ते दोन्ही एकच आहे. जे तत् आहे तेच त्वम आहे आणि जे त्वम आहे तेच तत् आहे. त्वम पदाचा लक्ष्यार्थ आहे कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य किंवा त्वम तत्पदाचा अर्थ आहे मायाधिष्ठान ब्रह्मचैतन्य. त्या ब्रह्मचैतन्याचा आणि ह्या कुटस्थ चैतन्याचा किंवा व्यापक चैतन्याचा आणि कुटस्थ असंग निर्विकार असणाऱ्या चैतन्याचं अभेद आहे, म्हणजे ते दोन्ही एकच आहेत. हे तत् आणि त्वम पदाचा अर्थ कळल्याशिवाय नाही. म्हणजे याचाच अर्थ काय, तत्त्वम पदाचं शोधन झाल्याशिवाय, ठीक आहे ना. शोधन या शब्दाचा अर्थ असा आहे आमच्या आयुर्वेदमध्ये, कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी असणारे दोष, ते दोष काढून टाकल्यानंतर त्याचं जे उर्वरित शुद्ध स्वरूप राहतं त्याला म्हणतात शोधन. उदाहरणार्थ आयुर्वेदमध्ये एक धातू आहे शिलाजित नावाचा धातू आहे, तर त्याचं शोधन करायचं. शोधन करायचं म्हणजे काय, तो भूमी म्हणजे खाणीमधून काढलेला पदार्थ आहे, खनिज पदार्थ आहे. तर त्या खनिज पदार्थाला काही गोमूत्रामध्ये, काही दिवस दुधामध्ये, काही दिवस पाण्यामध्ये असं ठेवलं म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे अशुद्ध अंश आहे ते विरघळून जातात आणि तो पदार्थ शुद्ध स्वरूपात राहतो. तसं तत्त्वम पदार्थ, तर याच्यामध्ये तत्पदार्थ आणि त्वम पदार्थ याच्या उपाधीमुळं किंवा त्या वाच्यार्थामध्ये आलेले जे दोष आहे ते वाच्यार्थ म्हणजे ते जे उपाधी आहे त्या उपाधीचे धर्म, ती उपाधी यांना बाजूला करून खाली त्याचं राहिलेलं जे अवशिष्ट रूप आहे ते आहे तत् आणि त्वम पदाचं लक्ष. तर त्या लक्षामध्ये मात्र कुटस्थ चैतन्यामध्ये आणि ब्रह्म चैतन्यामध्ये ऐक्य आहे. म्हणजे आपल्याला जर जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हायचं असेल तर जवळचं साधन कोणतं आहे, तत्वम पदार्थाचं शोधन. शोधन म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या वाच्यार्थाला टाकून त्याच्या लक्षार्थाचं ग्रहण. ते कोणत्या लक्षणेने आपण केलेले आहे, भागत्याग लक्षणेने, किंवा त्याला दुसरं नाव काय दिलं होतं, जहद जहल लक्षणा. श्रवणादिकान वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही.
तसेच तत्वम पदाचा यथार्थ अर्थ समजल्यापासून वाचून जीव आणि ब्रह्म यांचे अभेद ज्ञान होत नाही. तसं तत् आणि त्वम पदाचा यथार्थ म्हणजे जसा आहे तसा कोणता लक्ष्यार्थ हे जर समजलं नाही तर त्यांचा अभेद म्हणजे ते दोन्ही एकच आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही, अशा प्रकारचा अभेद ज्ञान तत्वम पदार्थ शोधना वाचून होत नाही. तो भाग तर पुढे याच्यामध्ये, परंतु जीवाच्या दृष्टीनं जीवाच्या ठिकाणी तसं जर पाहिलं तर जीव आणि ईश्वर या दोन्ही केलेल्या शास्त्राच्या साह्याने संकल्पना आहे. पण जीवाला कधी असं वाटतं की मी नित्यमुक्त आहे म्हणून? जीवाला बद्धता वाटते. पण ती बद्धता कशामुळे वाटते? तर जीवाची उपाधी जी अविद्या आहे त्याच्यामुळे त्याला वाटतं. मग त्याच वेळेला त्या जीवाच्या सापेक्ष ईश्वराची कल्पना केली आणि ईश्वराच्या ठिकाणी माया उपाधी मानली. तर या ठिकाणी मलिन सत्वात्मक अविद्या ही जीवाची उपाधी मानली आणि शुद्ध सत्वात्मक अविद्या आपला माया ही ईश्वराची उपाधी मानली आणि माया ही शुद्ध सत्वात्मक उपाधी असल्यामुळं ईश्वर हा नित्यमुक्त आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी नित्य ज्ञान आहे असं मानलेलं आहे. हे असं मानलेलं आहे शास्त्राच्या साह्याने. आणि ज्या वेळेला जीवाला आपल्या कुटस्थ असंग चैतन्याचं ज्ञान होतं त्यावेळेला ते जे जीवाच्या सापेक्ष मानलेलं ईश्वर चैतन्य तर त्याचं जे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य ते दोन्ही एक आहे असं ज्ञान व्हावा म्हणून शास्त्राच्या साह्याने त्या शास्त्र संस्काराने सुसंस्कृत अशा अंतःकरणाने केलेली ईश्वराची एक संकल्पना आहे. कारण श्रवणाधिकार वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच तत्वम पदाचा यथार्थ अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म यांचे अभेद ज्ञान होत नाही. श्रवणाधिकार म्हणजे ईश्वराला गरज नाही की तुझं आणि माझं अधिष्ठान एक आहे, ही गरज कोणाला आहे? जीवाला आहे असं सांगायचं. याच्यातून असं सांगायचं नाही की ईश्वराला सुद्धा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान संपादन केलं पाहिजे. ईश्वराला जीव आणि ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान काय आहे? नित्यच आहे, किंवा त्याच्या दृष्टीने जीवाची सिद्धीच नाही आणि त्याच्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी ईश्वर भाव देखील नाही. तो कोण आहे? ईश्वर हा स्वतःला नित्य ब्रह्मरूपच समजतो. म्हणजे असंच त्याला ज्ञान आहे, किंवा त्याला समजण्याची गरजच नाही. ईश्वर हा काय आहे? ब्रह्मरूपच आहे खरं तर असं. श्रवणाधिकांचा ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे म्हणून श्रवणाधिक ही अंतरंग साधना आहे. श्रवणाधिकांचा म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन यांचा ज्ञान उत्पन्न होण्यामध्ये म्हणजे ब्रह्मज्ञान उत्पन्न होण्यामध्ये, ब्रह्मज्ञान म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्या एकतेचं ज्ञान, हे याला म्हणायचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान, किंवा त्याला पुढे तत्वज्ञान किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं त्याला म्हणतात. पण ज्ञान असाही शब्द त्याला असतात. पण या ठिकाणी श्रवणाधिकांचा म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन ह्या सर्वांचा ज्ञान उत्पन्न होण्यामध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे, साक्षात उपयोग आहे म्हणून श्रवणाधिक ही अंतरंग आहेत. विवेकादी 4 साधने ही साक्षात ज्ञानोत्पत्तीस हेतू नाही. आता ज्ञान उत्पन्न होण्यासाठी विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व असलं म्हणजे ज्ञान उत्पन्न होतं साक्षात. केवळ एवढ्या साधनापासून ज्ञान उत्पन्न होत नाही, परंतु ती ज्ञानोत्पत्तीला हेतू आहेत पण साक्षात ज्ञानोत्पत्तीला हेतू नाही. मग साक्षात ज्ञानोत्पत्ती कशापासून होते? तर ती श्रवणाधिक ही जी 4 साधनं आहेत ही ज्ञानोत्पत्तीची अंतरंग साधनं आहेत. म्हणजे त्या मानाने पाहिलं तर विवेकादी ही काय आहेत? ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीनं बहिरंग साधनं आहेत आणि श्रवण मननादी ही अंतरंग साधनं आहेत. म्हणून ती श्रवणादी 4 साधनांपेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहेत. श्रवणादी जी 4 साधनं आहेत तर ती ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने पाहिलं तर ती अंतरंग आहेत आणि विवेक वैराग्यादी हे बहिरंग साधनं आहेत, कारण ती दूरची आहेत. ती श्रवणामध्ये उपयोगी आहे. जो पुरुष विवेक वैराग्यादी संपन्न नाही त्याला श्रवण घडत नाही आणि श्रवण वाचून ज्ञान होत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांची उपयुक्तता आहे परंतु त्यांच्यापासून साक्षात ज्ञानोत्पत्ती होत नाही म्हणून त्यांना बहिरंग साधनं म्हणतात. आणि श्रवणादीपासून साक्षात ज्ञानोत्पत्ती होते म्हणून त्यांना अंतरंग म्हणजे ब्रह्मज्ञानाची जवळची साधनं असं म्हणतात. यज्ञादी कर्मापेक्षा मात्र ती अंतरंग आहेत. यज्ञादी कर्म ही फार दूरची साधनं आहे. काल आपण चिंतन केलं, यज्ञादी कर्माने काय होतं? अंतःकरणाची शुद्धी होते किंवा उपासनेने अंतःकरणाची
स्थिरता होते आणि मग त्या पुरुषाच्या ठिकाणी विवेक वैराग्यादी साधनं जर असतील तर त्याला श्रवण घडतं आणि तद्वारा श्रवणाधिक साधनांच्या द्वारा त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन मोक्ष होतो. म्हणून ही मोक्षाची अत्यंत दूरची साधनं आहेत. म्हणून त्यांचा उपयोगच नाही का, कारण अंतःकरण शुद्ध स्थिर नसेल तरी त्याला त्या अंतःकरणात ज्ञान होतं नाही. मग ज्ञान होण्यासाठी त्यांची जवळ आवश्यकता आहे, परंतु आवश्यकता काय कशासाठी? प्रत्यक्ष ज्ञानोत्पत्तीमध्ये एक अंतःकरण शुद्धीसाठी. म्हणून त्यांनी सांगितलं की चित्तशे शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. चित्ताच्या शुद्धीसाठी कर्माचा उपयोग आहे. वस्तूच्या प्राप्ती म्हणजे ब्रह्मवस्तूची प्राप्ती म्हणजे ब्रह्मवस्तूचं ज्ञान म्हणजे ती ब्रह्मवस्तू मीच आहे असं आत्मत्वाने ज्ञान, याची ती साधनं नाहीत. म्हणून ती श्रवणादी 4 साधनांपेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहेत. यज्ञादी कर्मापेक्षा मात्र ती अंतरंग आहेत. यज्ञादी कर्माच्या मानाने पाहिलं तर ती अंतरंग आहे, म्हणजे मोक्षाला काय आहे? जवळची. जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीला ती जवळची साधन आहे. कोणती? श्रवणाधिक. विवेक वैराग्याधिक आहे की नाही? विवेक वैराग्याधिक हे काय? जवळची साधनं आहे. बहिरंग अर्थात ज्ञानात दूरच्या साधनाचे लक्षण. आता बहिरंग साधन म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी जे दूरचं आहे. दूरचं म्हणजे विप्रकृष्ट आहे की ज्याच्यापासून साक्षात ज्ञानोत्पत्ती होत नाही, म्हणून ज्ञानाची बहिरंग साधनं असं म्हणतात. ज्याचा श्रवणामध्ये किंवा ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग होत नसून अंतःकरण शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता एवढेच ज्याचे फल असते त्यास बहिरंग साधन म्हणावे. आता बहिरंग साधन कशाला म्हणायचं तर ते सांगतात त्या साधनाचा श्रवणामध्ये किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीमध्ये साक्षात उपयोग होत नाही, परंतु त्याचा उपयोग कशासाठी होतो? अंतःकरणाची शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. किंबहुना अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता एवढंच ज्याचं फल आहे त्याला म्हणायचं बहिरंग साधन. ज्याचा ज्ञानोत्पत्तीमध्ये साक्षात उपयोग होत नाही त्याला म्हणायचं बहिरंग साधन. मग त्याचा उपयोगच नाही का? उपयोग आहे, पण द्वारा उपयोग आहे. कोणत्या द्वारा? चित्तशुद्धी द्वारा, चित्त स्थिरता या द्वारा त्याचा श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन या द्वारा त्याचा उपयोग आहे. त्याचा साक्षात उपयोग ज्ञानोत्पत्तीमध्ये नाही. ज्याचा श्रवणामध्ये किंवा ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग नसून अंतःकरण शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता एवढेच ज्याचे फल आहे त्यास बहिरंग साधन म्हणावे. यज्ञादी कर्मे आणि उपासना यांचेच हे फल आहे, म्हणून ही बहिरंग साधने आहेत. तेव्हा अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता हे फल कोणाचे आहे? यज्ञ यागादी कर्म आणि उपासना यांचं एवढंच फल असल्यामुळं त्याला म्हणतात बहिरंग साधना. आम्ही बहिरंग साधनाचं लक्षणच केलं की ज्याचा ज्ञानोत्पत्तीमध्ये साक्षात उपयोग नाही आणि ज्याचा अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता एवढाच उपयोग आहे त्याला म्हणतात बहिरंग साधन. असं बहिरंग साधन कोण आहे? अर्थात हे लक्षण कुठं जातं? यज्ञादी कर्म आणि उपासना. आता यापासून शंका, याच्या पुढे शंका केली. आतापासून हा ग्रंथ सुरू झाला, अजून आपल्याला कोणती शंका आली नव्हती आहे की नाही याच्यामध्ये. तर आता या शिष्यांनी शंका घ्यायला सुरुवात केली. हे वेदांत शिकणं म्हणजे सारखं शंका आणि समाधान. विद्वान कोण? ज्याला फार शंका येतात तो विद्वान आहे की नाही. शंकाचं निराकरण करणारा तो विद्वान आहे की नाही. त्याच्यामुळे तो बुद्धिवान आणि हा विद्वान. तर ह्याच्यामध्ये शंका. यज्ञादी कर्मापासून स्वर्गाधिकांची प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे. यावरून यज्ञादी कर्मे संसार साधनेच आहेत, अंतःकरण शुद्धी साधने नाहीत. मग यांना ब्रह्मात्मैक्य ज्ञानप्राप्तीचे साधनत्व कसे? बघा, शंका अशी केली. आपल्याला आतापर्यंत जे संस्कार आहेत ते असे की म्हणती संसारी जन्मीजे, मग यज्ञाधिक कर्म कीजे, तेने स्वर्ग सुख भोगीजे मनोहर आहे की नाही. वराता लाविती आकाशी यागाची, अनेक प्रकारचे वेदांनी सांगितलेले याग करायचे, त्याच्यापासून निर्माण होणारे जे अदृष्ट त्याच्या योगाने मनुष्य स्वर्गाला प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे यज्ञ यागाधिक बरं स्वर्गाला प्राप्त होतो आणि स्वर्गाला गेला की तो कायम स्वरूपाचा तिथंच राहतो का पुन्हा माघारी येतो? पुन्हा माघारी येतो आहे की नाही. तया पुण्याची पावटी सरे.
सवेची इंद्रपणाची उटी उतरे, परतोनी येऊ लागती माघारी मृत्यूलोका. मग स्वर्ग आणि संसार कशाला म्हणतात? संसार म्हणतात जन्म मरण परंपरेला. मग जर मनुष्य स्वर्गात गेला तर त्याचा संसार संपतो का? म्हणजे जन्म मरण परंपरा संपते का? नाही. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. मग तुम्ही म्हणता की इथं काय सांगितलं अगोदर की यज्ञादी कर्म आणि उपासना ही साधनं कशाची आहे? अगोदर काय सांगितलं? अंतकरण शुद्धीची. आणि वेदामध्ये आपण पाहिलं किंवा परंपरा पाहिल्या तर ती अंतकरण शुद्धीची साधनं सांगितली की स्वर्गादी प्राप्तीची साधनं सांगितली? स्वर्गादी प्राप्तीची. म्हणजे याचा अर्थ ती संसाराची साधनं आहेत का जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची साधनं आहेत? आहे का? ती मोक्षाची साधनं आहेत का? नाही. असं असताना म्हणून शंका आली. शंका का आली? यामुळे आली. शंका काय त्याला उगीचच आली किंवा आपल्याला कोणी काय म्हणतील की यांचं लक्षच नाही, शंका केली तर म्हणतील तेव्हा हे निदान ऐकतात, बारकाईनं चिंतन करतात म्हणून केले नाही त्यांनी. तर ते म्हणतात की यज्ञादी कर्मापासून स्वर्गाधिकांची प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितलेले आहे. शास्त्रात सांगितले की यज्ञादी कर्माने काय होते? स्वर्ग प्राप्त होतो. यावरून यज्ञादी कर्मे संसार साधनेच आहे. मग याचाच अर्थ काय झाला? यज्ञादी कर्म ही संसाराची साधनं आहे. संसाराची म्हणजे जन्म मृत्यू परंपरेतच टाकणारी साधनं आहेत का? त्यांनी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, परमानंदाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती रूप मोक्ष प्राप्त होईल का? त्याचं साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ते त्यांनी प्राप्त होईल का? नाही. त्यांनी प्राप्त होणारं साधन काय आपलं साध्य काय आहे? स्वर्ग. म्हणजे त्याचाच अर्थ यज्ञ यागादी कर्म आणि उपासना आहे ही साधनं कशाची झाली? स्वर्गाची साधनं झाली. ही मोक्षाची साधनं झाली नाही, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची साधनं झाली नाही. यावरून यज्ञादी कर्मे संसार साधनेच आहेत, अंतकरण शुद्धी साधने नाहीत. अंतकरण शुद्धीची ती साधनं सांगितली नाही, ती स्वर्गादी सुखाची साधनं सांगितलेली आहेत. मग यांना ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीचे साधनत्व कसे? आणि मग असं जर आहे, तुम्ही तर म्हणतात की ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीची ही काय आहेत? साधनं आहेत. फक्त ती कशी आहेत? विप्रकृष्ट दूरची साधनं आहेत. परंतु ती मुळी जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्तीची साधनच नाही. ती साधनं कशाची? स्वर्ग प्राप्तीची. आणि तुम्ही तर सांगता की त्या साधनाचं फल काय आहे? अंतकरण शुद्धी. मग हे निष्काम कर्माचं फल सांगता आणि निष्काम उपासनेचं फल काय सांगता? अंतकरणाची स्थिरता. पण त्याचं फल आहे स्वर्गाधिकांची प्राप्ती. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची ती साधनच नाहीत मुळी असं सांगतात. ठीक आहे ना? शंका लक्षात आली ना? शंकाने मी लक्षात घेतली की उत्तर सोपं असतं. फक्त शंका चांगली कळून घेतली की उत्तर कळून घेणं सोपं जातं. मग त्यांना ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीचे साधनत्व कसे? तर ह्या शंकेचं आता समाधान करतात. संसार प्राप्तीच्या इच्छेने यज्ञादी कर्मे केली तर त्या सकाम पुरुषांना यज्ञादी कर्मे संसार साधने आहेत हे खरे. जर एखाद्या पुरुषाने संसार प्राप्तीची इच्छा आहे, संसार प्राप्तीची म्हणजे त्याची इच्छा काय? संसार प्राप्त व्हावा, जन्ममरण परंपरा प्राप्त व्हावी ही इच्छा नाही, परंतु त्याला दिव्य असं स्वर्ग सुख प्राप्त व्हावं अशी त्याची इच्छा आहे. आणि त्यालाच तो काय समजतो? मोक्ष असं समजतो. त्यामुळं त्याला ही साधनं आहेत कशाची? संसाराची. पण त्याला काय वाटतं? आपण करीत असलेलं साधन हे परमपुरुषार्थ मोक्षाचं साधन आहे. म्हणजे त्यांनी जरी किती समजलं पण ते जे साधनाने जे साध्य प्राप्त होतं तेच त्याला प्राप्त होईल ना. त्यांनी काय केलं? तर कर्माचं अनुष्ठान केलं, यज्ञादी कर्माचं अनुष्ठान केलं, तर त्याचं फल काय ठरलेलं आहे? त्याचं फल स्वर्ग ठरलेलं आहे. त्यामुळे स्वर्गच त्याला प्राप्त होणार. म्हणजे त्यांनी साधन कोणाचं केलं? संसाराचं. मग त्याला फल काय प्राप्त होणार? साध्य काय प्राप्त होणार? संसारच प्राप्त होणार. संसार जरी स्वर्गाला गेला तरी तो संसारीच आहे आणि ये लोकात असला तरी तो संसारीच आहे. संसार प्राप्तीच्याच इच्छेने यज्ञादी कर्मे केली तर त्या सकाम पुरुषांना यज्ञादी कर्मे संसार साधने आहेत हे खरे. याचा अर्थ काय झाला? जर त्यांनी यज्ञादी कर्म संसार साधनासाठी केली असेल तर मग ती काय झाली? संसाराची साधना झाली. हे म्हणणं तुझं बरोबर आहे. परंतु निष्काम पुरुषांना अंतःकरण शुद्धीद्वारा यज्ञादी कर्मे ज्ञानासही हेतू आहेत, म्हणून ती ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. परंतु जे निष्काम पुरुष आहेत, ज्यांनी निष्काम म्हणजे काय? आपण वेदविहित कर्म तर करायचं, परंतु ते कर्म करीत असताना शास्त्राची आज्ञा आहे म्हणून करायचं आणि त्याच्यामध्ये मी या कर्माचा कर्ता आहे अशा प्रकारचा अभिमान धारण करायचा नाही. दुसरी गोष्ट, त्या अमुक एक कर्मापासून मला अमुक प्रकारचं फल मिळावं अशी ही इच्छा करायची नाही.
त्याला म्हणतात निष्काम कर्म. याचा अर्थ काय? माऊली सांगतात की काय आहे का, म्हणून कर्मे करावी हा सांगून निरोप माझा. माऊली म्हणतात कर्तृत्वाचा मध हा काय आणि कर्तृत्वाचा मध म्हणजे मी करता आहे असा अभिमान आणि त्याच्या फलाची अपेक्षा टाकून जे वेदविहित कर्म केलं जातं, बरोबर ना, तर त्याला काय म्हणतात? निष्काम कर्म असं म्हणतात. आणि ह्या निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते. त्यांनी सांगितलं कर्म हे चित्तशुद्धीचं साधन नाही, ते संसाराचं साधन आहे. चित्तशुद्धीचं साधन आहे, पण चित्तशुद्धीचं स्वर्गाचं साधन कोणतं आहे? सकाम कर्म, बरोबर ना. सकाम कर्म केलं स्वर्गाला जाण्याच्या इच्छेने तर ते संसाराचं साधन झालं. आणि वेदाची आज्ञा म्हणून ते कर्म केलं तर ते कर्म काय झालं? अंतःकरण शुद्धीचं साधन झालं, ज्याच्यामध्ये कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि फलाचा अभिनिवेश नाही. अशा प्रकारचं केलेलं जे कर्म, ते कर्म अंतःकरणाच्या शुद्धीला कारण होतं, चित्तशुद्धीला कारण होतं. मग एकच कर्म संसाराचं साधन आहे का मोक्षाचं साधन आहे? दोन्हींचं साधन आहे. ते जर सकाम केलं तर स्वर्गाचं साधन आहे, संसाराचं साधन आहे. आणि निष्काम केलं तर तेच चित्तशुद्धीचं म्हणजे चित्तशुद्धीद्वारा मोक्षाचं कारण आहे किंवा चित्तशुद्धीचं कारण आहे. मग कर्माने चित्तशुद्धी होते का नाही? होते. कोणत्या कर्माने होते? निष्काम कर्माने. कर्माने स्वर्गप्राप्ती होते की नाही? होते. कोणत्या कर्माने? सकाम कर्माने. संसार प्राप्तीच्या इच्छेने यज्ञादी कर्मे केली तर त्या सकाम पुरुषांना यज्ञादी कर्मे संसार साधने आहे ते खरे, परंतु निष्काम पुरुषांना अंतःकरण शुद्धीद्वारा यज्ञादी कर्मे ज्ञानासही हेतू आहे. मग यज्ञादी कर्म ज्ञानाला हेतू आहेत की नाही? आहेत. कोणती यज्ञादी कर्म? निष्काम केलेली यज्ञादी कर्म. म्हणून ती ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. मग ज्ञानाला ती बहिरंग साधनं आहेत की नाही? दूरची साधनं आहेत की नाही? दूरची म्हणजे काय करतात? ते फक्त अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता करून देतात. मग ती यज्ञादी कर्म ही बहिरंग साधनं का अंतरंग साधनं? बहिरंग साधनं आहे. आता आधी कार्याचे कर्तव्य. आता याच्यानंतर सांगतात याच्या ज्या अनुबंधामध्ये पहिला कोण सांगितला होता? अधिकारी, आहे की नाही? तो अधिकारी कसा असला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. कोण सांगा बरं एक जण. अधिकारी कोण आहे या ग्रंथाचा? हा सांगा. असं सांगितलं. वेदांत शास्त्राचा अधिकारी हा सांगितला. मग आता असा अधिकारी झाला आणि तो वेदांत श्रवणाचा अधिकारी, मग त्यांनी काय करावं? त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य काय? हे जर सगळं आपण पाठ केलं तर आपल्याला एकदम एकांतात बसून चिंतन करून सगळा विषय चांगला समजावून घेता येतो. म्हणून हे सर्व पाठ करावं. अधिकाऱ्याचे कर्तव्य. अधिकार आपल्याला विषय समजतो, पण मग वेळेला एखादा मुद्दा लक्षात राहत नाही, एखादा विसरून जातो, म्हणून हे पाठच असलं पाहिजे. अधिकाऱ्याचे कर्तव्य. अधिकाऱ्याने यज्ञादी कर्म त्याची साधने स्त्री धनपुत्रादी या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा. आपले वैकुंठवासी नथुसिंग बाबा त्यांचा सगळा विचारसागर पाठ होता. म्हणजे डोळे झाकले तरी ते सगळा विचारसागर इथं कोणी असलं त्यांना पाहिलेलं किंवा ऐकलेलं संपूर्ण पाठ होता. स्वामी महाराजांनी ते बरोबरच शिकलेले होते विचारसागर. त्या दोघांचं बोलणं चालायचं. ते म्हणायचे की अनुवाद करायला लागलो तर बाबा म्हणायचे स्वामींना, तुमच्यापेक्षा मी चांगला अनुवाद करीत होतो, कारण मी पाठच केला होता, तुमचं पाठ होत नव्हतं म्हणे. तर तुम्हाला समजत होतं, मी न समजता पाठ करत होतो म्हणे. ते मला ते पाठ केलेलं समजायला बराच उशीर लागला ते म्हणायचे. परंतु स्वामी महाराज म्हणायचे पाठ केलं त्या पुण्यानेच तुम्हाला कळलं. आता तुम्ही पाठ केलं, पण आता मला विषय समजतो, पण पाठ नसल्यामुळं मला जुळवणूक करता येत नाही. स्वामी महाराज म्हणायचे तुम्ही मात्र अगदी जसा तसा तंतोतंत सांगतात असं सांगायचे ते याच्यामध्ये. ते म्हणायचे मी कळून न कळून पाठ केला आणि तुम्ही कळला पण तुमचा पाठ झाला नाही. स्वामी महाराज म्हणायचे मी आता पाठ करतो, तुम्ही आता समजून घेता चालायचं म्हणजे. यज्ञ अधिकाऱ्याचे कर्तव्य. आता त्या अधिकाऱ्याने काय करायचं? अधिकाऱ्याने यज्ञादी कर्म त्याची साधने स्त्री धन पुत्रादी या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा. हे कसं आहे? सनातन परंपरेचं
जे पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनी लोकांच्या ज्या परंपरा होत्या, आपल्याकडे जी वर्णाश्रम पद्धती होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते आणि ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम होते. तेव्हा ज्याला ह्या अध्यात्माकडे ज्याची प्रवृत्ती झाली, त्या अध्यात्माच्या मध्ये अधिक गंभीर अंतरंग प्रवेश करायचा, त्या लोकांच्या परंपरेमध्ये ज्या वेदाने सांगितल्याप्रमाणे आपण काही दिवस कर्म केलं, विधीपूर्वक कर्म केलं, निष्काम कर्म केलं आणि ते निष्काम कर्म केलं असताना ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक वैराग्यादिकांचा उदय होत असे, म्हणजे ते असे जे असणारे साधक ते वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म करीत असताना वेदाने सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक त्या कर्माचा परित्याग करीत. म्हणजे आपल्याला जसं गौतम बुद्धाला वैराग्य झालं तो रात्रीच निघून गेला, तसं वैराग्य झालं. यदह रेव विरजेत तदह रेव प्रव्रजेत. ज्या क्षणी आपल्याला वैराग्य होईल तेव्हा त्या मनुष्याने प्रव्रजेत म्हणजे परिव्राजक व्हावं, संन्यासी व्हावं. आणि ते संन्यासी म्हणजे गुरूंकडं वेदाच्या प्रेषोच्चार मंत्राच्या उच्चारणपूर्वक त्यांनी त्याची दीक्षा घ्यावी, संन्यास दीक्षा घ्यावी. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की त्यांनी कर्माचा विधीपूर्वक परित्याग करावा. अमुक धपक्या त्याग करायचा आणि आला आळंदीला निघून असं नाही, तर ज्या वेळेला त्यांना त्याग करायचा तर तो विधीपूर्वक त्याग करावा. प्रत्येक ब्रह्मचर्यात जाताना त्यांनी सांगितलं की ब्रह्मचार्याने सगुरुमेवाभिगच्छेत काय समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आपल्या हातात समिधा घेऊन त्या गुरूंच्या सेवेत, गुरूंच्या जवळ त्याने उपस्थित व्हावं असं सांगितलं. त्याचप्रमाणे ही जी परंपरा आहे ती परंपरा सांगतात की अशा प्रकारे ज्याने या जन्मी अनंत जन्मी निष्काम कर्म उपासना केली, ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं आणि अंतःकरण स्थिर झालं, तर अशा पुरुषाला जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये उत्कट अशा प्रकारची मोक्षविषयक जिज्ञासा उत्पन्न होते, त्यावेळेला त्याला आता कर्म करून काही उपयोग नाही, पण त्याने कर्म टाकावं. पण ते कर्माचं ग्रहण कसं आपल्याकडे फार गर्भाधानापासून तर अंत्येष्टीपर्यंत सगळेच्या सगळे संस्कार सांगितलेले. त्याप्रमाणे हा एक संस्कार आहे. जसा गर्भाधानाचा संस्कार आहे, मौजी बंधन संस्कार आहे, विवाह हा सुद्धा एक संस्कार आहे. त्याचप्रमाणे ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये तीव्रतर स्वरूपाचं वैराग्य निर्माण झालं, त्याच्या ठिकाणी विचार उत्पन्न झाला, त्याच्या ठिकाणी साधन चतुष्टयाने तो संपन्न झाला, मोक्षाची इच्छा अंतःकरणात उत्पन्न झाली, तर अशा पुरुषाने म्हणजे हा झाला अधिकारी आहे की नाही. मग ह्या अधिकाऱ्याने काय करायचं, तर यज्ञादी कर्म त्याची साधने स्त्री धनपत्रादी. आता त्याला कायम यज्ञ करायचं नाही, जोपर्यंत गृहस्थाश्रमात आहे तोपर्यंत यज्ञभूतांच्या पालन, भेदकार्य कारण आणि पावावया उपासना. अगोदर त्याला यज्ञाधिक साधना आहेत, उपासना आहे. पण ब्रह्मस्थानी प्रस्थान पावावया, ज्यावेळेला त्याला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रस्थान म्हणजे प्रकर्षेनं स्थिती व्हावी असं जर वाटत असेल, तर त्याने आतापर्यंत त्याच्याजवळ असणारे यज्ञादी कर्म काही एकटा करत नाही. त्या करण्यासाठी धन पाहिजे, तर आपल्या पत्नीला सपत्नीक तो यज्ञ केला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे यज्ञादी करत होते, तर ते यज्ञादी करत असताना धन मिळवत होते किंवा लग्न करत होते. याचं कारण कशासाठी, ते स्त्री हे भोगाचं साधन नाही, धन हे भोगाचं साधन नाही. तर वेदाने सांगितलेली जी कर्म आहेत ती कर्म करण्यासाठी आपण या स्त्रीचं पाणी ग्रहण करतो. अशा प्रकारची अत्यंत उदात्त अशी प्रकारची त्याच्या पाठीमागची परंपरा होती किंवा उदात्त असे विचार होते. म्हणजे स्त्री धन हे भोग्य समजले जात नव्हते, तर ते ज्या वस्तू आहे त्यांची उपयोगिता होती. कशासाठी, वैदिक कर्माची ती साधनं आहेत म्हणून त्यांचा स्वीकार करत होते. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वनामाजी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. परमपद म्हणजे मोक्ष. मोक्ष कशाने प्राप्त होतो, कोणत्या सामर्थ्याने, वैराग्याच्या सामर्थ्याने. ते वैराग्य कशाने निर्माण होईल, तर अशा प्रकारची जर आपण यज्ञ यागादी कर्म किंवा उपासना ही निष्काम भावनेने केली तर हे वैराग्य निर्माण होईल. आणि वैराग्य निर्माण झालं एकदा की यदह ज्या दिवशी ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्यावेळेला त्यांनी ह्या सर्वांचा परित्याग करावा. तर ते म्हणतात आधी कार्याने यज्ञादी कर्म आणि त्याची साधने स्त्री धन पुत्रादी
या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा. वेदाने ज्या प्रकाराने तुम्हाला संन्यास दीक्षा घ्यायला सांगितली त्या विधीप्रमाणे, विधी म्हणजे वेदाने जे विधान केलं, वेदाने जे सांगितलं ज्या प्रकारे, त्या प्रकाराने त्याचा त्याग करावा. कारण त्याचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याचे ठिकाणी यज्ञाधिकांचा संभवच नाही. आता ते म्हणतात का बरं यज्ञाधिकांचा त्याग करावा, तर त्या यज्ञाधिक करायची कशासाठी? अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. अंतःकरण शुद्ध झालं कशासाठी? तर अंतःकरणामध्ये अशुद्धता होती, मालिन्य होतं, म्हणजे त्याला काय होता? मल होता. मल होता म्हणजे अंतःकरणात पापवासना होत्या. त्या पापवासनेची निवृत्ती ह्या निष्काम कर्मयोगाने झाली. आणि त्या निष्काम कर्माचा उपयोग कशासाठी? फक्त चित्ताच्या शुद्धीसाठी. आणि ते चित्त शुद्ध त्याचं झालेलंच आहे, त्यामुळे त्याला यज्ञाधिकांची आता गरज राहिलेली नाही. म्हणून त्याचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याच्या ठिकाणी यज्ञाधिकांचा संभवच नाही. म्हणून कर्माधिक दूर आहे. यज्ञाधिकांचा म्हणजे यज्ञाधिक कर्म आणि उपासना यांचा संबंध नाही. कारण त्याचं अंतःकरण जसं शुद्ध झालं तसं त्याचं अंतःकरण काय आहे? स्थिर पण झालेलं आहे. नाही धाव घेत मन आणि इंद्रियांचे समाधान. ऐके त्याला दुसरीकडे कुठं नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त जनी जडो देशी. कारण का? तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. असं त्याला वाटलं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे फक्त एवढंच त्याला वाटत असल्यामुळं, त्याचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याच्या ठिकाणी यज्ञाधिकाचा संभवच नाही. म्हणून कर्माधिक दूर आहे. कर्माधिक म्हणजे कर्म आधी म्हणजे कोण? उपासना, ही सुद्धा दूर आहे. अंतःकरणाच्या स्थिरतेसाठी उपासना, ते अंतःकरण स्थिर झालेलं आहे. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी निष्काम कर्म, ते अंतःकरण या ठिकाणी शुद्ध झालेलं आहे, अंतःकरण स्थिर झालेले आहे. मग त्याच्या दृष्टीनं ही काय साधनं कशी आहेत? दूर आहेत. कोणती अधिकाऱ्याला ही कर्म उपासना साधनं दूरची आहेत. विवेकाधिकांचा संभव आहे, परंतु त्याच्या ठिकाणी ही यज्ञाधिक कर्म करण्याची आवश्यकता नाही. पण विवेकाधिक त्याच्या ठिकाणी असतील की नाही? अशा पुरुषाच्या ठिकाणी विवेक असणं शक्य आहे. नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, ज्ञेय काय, हे सर्वच्या सर्व विवेक त्याच्या ठिकाणी असणं संभवनीय आहे. म्हणून विवेकाधिक जवळ आहेत. म्हणून विवेकाधिक साधनं त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या ब्रह्मज्ञान प्राप्तीला किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची जवळची साधनं आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा की अशा पुरुषाला विवेका त्याच्या जवळ आहे म्हणजे विवेकाचा आदर करावा. असं झालं तर त्या पुरुषाला अंतरंग साधनं एकापेक्षा एक कोणतेही विवेक आपलं श्रवण मनन निधिध्यासन. परंतु असं जरी असलं तर तुम्ही असं यज्ञ किंवा उपासना, यज्ञाधिक कर्म किंवा उपासना जशी दूरची साधनं आहे त्याचा विधीपूर्वक त्याग करायचा, तसं तुम्ही म्हणाल विवेकाचाही त्याग करू, वैराग्याचाही त्याग करू, ते काय आहे? बहिरंग. ते मात्र त्याग करता येणार नाही. विवेक वैराग्य हे काय आहे? बरोबरच पाहिजे. विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. जरी एखादा मनुष्य या ज्ञानप्राप्तीला जीव ब्रह्मैक्य ज्ञानप्राप्तीसाठी प्रवृत्त झाला तर त्याच्या ठिकाणी जरी ही बहिरंग साधना असली, एकापेक्षा एक बहिरंग साधना असली, परंतु ही कायम शेवटपर्यंत आपल्या जवळ पाहिजे. इतकी जवळ पाहिजे की माऊली म्हणतात काय? वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा जो आगवियाची भूमिका सवे चाले. जरी तुम्ही श्रवण मनन निधिध्यासनादी साधनांमध्ये प्रवृत्त असले तरी विवेकादी साधनं ही त्याला काय आहे? त्याला आदर करण्यास योग्य आहे. आदरतव्य म्हणजे त्याचा आदर करण्यास योग्य आहे. या साधनाचा परित्याग करून चालणार नाही. नाही तुम्ही म्हणा कर्म उपासनेचा त्याग केला, आम्ही विवेक वैराग्याचाही त्याग करू, तर असं करून चालणार नाही. म्हणून म्हणतात की विवेकाधिकांचा संभव आहे, म्हणून विवेकाधिक जवळ आहेत. याकरिता श्रवणादी ज्ञानसाधनांच्या साह्याने ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीविषयी विचार करावा. मग त्यांनी काय करावं? असा जो मुमुक्षु आहे त्यांनी कोणत्या साधनांचा अवलंब करावा? श्रवणादी म्हणजे श्रवण मनन आणि निधिध्यासन, आणि यांच्याद्वारा मोक्षोत्पत्ती म्हणजे यांच्याद्वारा आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन त्याद्वारा आपल्याला मोक्ष स्थिती कशी प्राप्त होईल यासाठी त्याने अहर्निश रात्रंदिवस विचार करावा. याच्यामध्ये विषय समजून घेणं, याच्यासाठी आपण थोडं एकाग्र व्हायला लागतं. याच्यामध्ये काही गोष्टी विनोद काही नसल्यामुळं आता जेव्हा खरा विषय सुरू होतो तर त्यावेळेला आपण थोडं सावध राहून कोणत्याही प्रकारचं आळस येणार नाही
चित्त दुसरीकडे जाणार नाही, असा हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. सोपा विषय आहे, परंतु हा आपला पक्का झाला पाहिजे. म्हणजे अगदी हे जे ग्रंथकार म्हणतात हे अगदी असंच आहे आणि आपल्या बुद्धीला चांगल्या प्रकाराने हे कळलेलं आहे. नुसतं कळलं का पटलं तर पटलेलं आहे असं वाटलं पाहिजे. त्यासाठी सगळं म्हणजे आपण म्हणतो ना, कानाचे आणि मनाला जिंकून, म्हणजे कान सारखं कथेकडं आणि मन सुद्धा कथेचं, बुद्धी सुद्धा जे विचार करते निश्चय करते तो ह्याच कथेचा. कोणत्या कथेचा? तर ही चाललेली रामायण कथा. तर ह्याचा आहे की नाही, तर ह्या कथेकडे सारखं लक्ष करायचं. ही कोणती कथा आहे? आत्मकथा आहे. म्हणून आत्मकथेमध्ये हे करायचं. दुसऱ्याचं चाललं तर जाऊ द्या, आपण उपेक्षा करतो. ह्या काय आता दुसऱ्याचं चाललंय का? हे सगळं कोणाचं चाललंय? आपलं चाललंय. बरं, आपलं मोठे पण सांगतात की आपल्याला कनिष्ठ लेखतात, मोठे पण सांगतात. मोठेपणाचं वर्णन करणं स्तुती कोणाला आवडत नाही, आहे की नाही? सगळ्यांना आवडते. आणि जर समजा ही आपली स्तुती आपल्याला आवडली नाही तर आपण कशी झालो? आभागी झालो. लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले. तेथे कोणाचे काय भागिले, ज्याचे त्यानेच अनहित केले असे. याकरिता श्रवणादी ज्ञानसाधनांच्या साह्याने ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीविषयी विचार करावा. विचारच करायचा झाला तर आपण परवाच सांगितलं, विचार म्हणजे कोणता? जीव आणि ब्रह्माच्या एकतेचा अखंड विचार करावा. दुसरा कोणताही विचार करू नाही. नाही तर काही लोक म्हणतात हे फार विचारशील आहे. काय विचारशील? फार विचार केला आणि शोध कशाचा लावला? तर काहीतरी संगणकामध्ये इतिहास संशोधन, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, गणितशास्त्र, आणि त्यांनी काय झालं? काय मिळालं त्याला? लौकिक झाला, सगळं झाला. लौकिक किती दिवस राहणार आहे त्याचा? आहे की राहील का? त्याच्यानं काही दिवसांनी कुठं जमा पण होणार नाही, आहे की नाही? आणि फार झालं तर त्याला धनादी मिळाले, लौकिक मिळाला, तर ते धनादिकांचा उपयोग त्याला किती दिवस होणार आहे? धन आणि भूमोपशेवशच्या गोष्टी, आहे की नाही? तो बरोबर घेऊन जाणार आहे जाताना थोडं. मग त्याचा उपयोग काय झाला त्या संशोधनाचा, आहे की नाही? त्याचा उपयोग त्याला एवढाच झाला का दुपारची भ्रांती दूर झाली. फार झालं तर दुपारी खाण्याची सोय झाली. का अंतकालची भ्रांती दूर झाली त्याची? अंतकालची भ्रांती दूर कोणाची होईल? विचारसागर शिकणाऱ्यांचे, आहे की नाही? का खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, तरी पण आपल्याला वाटतं अजून कॉम्प्युटर शिकावा, नंतर कोणता तरी कोर्स करावा, आहे की नाही? त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू असं आपल्याला वाटतं. याकरिता श्रवणादी ज्ञानसाधनांच्या साह्याने ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्तीविषयी विचार करावा. आपण घरी गेलं का पाहिलं की असं वाटलं पाहिजे का एक एक पद मला समजतं की नाही? सगळे समजतील असं नाही. प्रथम श्रवणात पण खूप आपण जोर लावला पाहिजे. नंतर मग जे समजलं नाही तिथं खून केली पाहिजे, मित्रांना विचारलं पाहिजे, गुरुजींना विचारलं पाहिजे, इथं आलं तर इथं विचारायचं, एकमेकात चर्चा करायची. असं केलं तर एकदम 1 वर्षामध्ये हा जर ग्रंथ चांगला तयार झाला तर तुमचं ब्रह्मसूत्र तयार झाल्यासारखं आहे. आता बघा, आतापर्यंत 1च महिन्यात आपलं जेवढा विषयाचं जर कोणाला आकलन झालं असेल तर ते उपनिषदात फक्त संस्कृत थोडं कळलं पाहिजे, किंवा त्याचं जे हिंदी अनुवाद सांगतात ते जर कळलं तर आपल्याला वाटतं हे तर सोपंच आहे, हे तर मला माहीतच आहे, हे असं आहेच हे असं वाटेल. इतकं हा ग्रंथ जर तयार झाला तर आपल्याला वेदांत चिंतनाला सोपं होतं. कोणताही ग्रंथ जरी आला तर त्याच्यामध्ये त्याचा जो आशय आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो, कारण आपल्याला अनुबंध कळला ना, ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो. तर असं सर्व बारकाईनं आपण चिंतन करीत राहिलं पाहिजे. आता ज्ञानसाधन श्रवणादिकांचा विचार. आता ज्ञानसाधन म्हणजे ज्ञानाची साधन. ज्ञानाची साधनं कोणती आहेत? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची, आहे की नाही? ज्ञान म्हटलं का आपल्याला कोणतं ज्ञान समोर आलं पाहिजे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची साधनं श्रवणादिक. तर श्रवणाधिक म्हटलं हे सगळं आपल्या डोळ्यापुढे आलं पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवणाधिक आलं तरी आपण श्रवणाधिक म्हणायचं नाही. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन यांच्या संबंधाने असणारा विचार. मग आता ज्ञानाची साधन आहे श्रवणाधिक, म्हणजे श्रवण, मनन आणि निधिध्यासन. हे ऐकत असताना याच्या व्याख्या ऐकताना फार मान खाली नका टाकू. एकदम थोडं का होईना सावध निदान झालं तरी, तर एकदम खाली टाकलं तर कसं काय जमणार? श्रवण मनन. आणि तसं म्हणजे असं याचं सांगू का, झोपलं तरी चालेल, परंतु कसं झोपायचं? गाढ नाही झोपायचं ह्याच्यामध्ये. गाढ नाही झोपायचं. आता कोण तुम्ही म्हणा बरं आम्ही गाढ झोपलं तर तुमचं काय गेलं? काय हरकत नाही, फक्त गोरू नका, म्हणजे दुसऱ्याला ऐकेल. गाढही झोपा पण झोपू नका. दुसरी गोष्ट अशी का ह्याच्यामध्ये इतकं झोपावं की आपण काय म्हणतो आज मला झोप चांगली झाली नाही. का हो तुम्ही तर 6 तास झोपले होते, झोप चांगली झाली नाही.
तेव्हा त्याच्यात मला सारखा स्वप्नातच काळ गेला आहे की नाही. स्वप्न जास्त पडल्यामुळं माझं अंग अजून रव रव करतं आणि होतं की नाही. जर जास्त स्वप्न पडलं तरी आपण अंथरुणावर असलं तरी त्याचा काही विश्रांती झाली असं वाटत नाही. तर श्रवणामध्ये जरी आपल्याला समजा झोप आली परंतु एकदम गाढ झोप नाही आली पाहिजे, त्या स्वप्न तरी पडलं पाहिजे असं म्हणजे जरी आपण इथं असलो तर स्वप्नात कुठं का होईना आपण स्वर्गाधिकांमध्ये इंद्रलोकामध्ये कुठेतरी गेलो पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पाठाला गेलो पाहिजे. सगळ्यात जास्त चांगलं की स्वप्न पडून स्वप्नात पुन्हा पाठ ऐकतो हे सगळ्यात चांगलं. तर ह्याचं कारण असं आहे की मी का म्हटलं की स्वप्न तरी पडलं पाहिजे असं आहे की चांगलं लक्षात घ्या. जर ज्या मनुष्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न व्हायचं तर हे ज्ञान उत्पन्न होण्यासाठी मी ब्रह्म आहे असं ज्ञान आहे ना, बरोबर. हे त्या ज्ञानाचं स्वरूप आहे. मग हे होण्यासाठी त्याला अंतःकरणाची वृत्ती पाहिजे की नाही पाहिजे का वृत्ती वाचून हे ज्ञान होईल? होणार नाही. जर एखादा मनुष्य समाधीत गेला तर त्याला वृत्ती आहे का? ती वृत्ती त्या आत्मा अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन झालेली आहे. त्यामुळे त्याला ज्ञान होईल का? त्याला तुम्ही किती तत्वमसी तत्वमसी तो तर काय झालेला आहे, अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. तर त्याला हे होईल का? त्याला किती निर्विकल्प समाधीत असला तो तरी त्याला तत्वमसी महावाक्यापासून अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होईल का? अहम ब्रह्मास्मी ज्ञान व्हायला वृत्ती पाहिजे की नाही? ती वृत्ती आहे का त्याची समाधीमध्ये? नाही. बरं, एखादा मनुष्य जर तो झोपी गेला, झोपेमध्ये काय होतं, मूळ ह्या वृत्तीचं जे कारण आहे, वृत्ती कशापासून उत्पन्न झाली? अज्ञानापासून झाली आहे की नाही. आणि ती वृत्ती काय करते, दिवसभर केलेल्या व्यवहारामुळे थकून ती पुन्हा आपलं मूळ कारण जे अज्ञान आहे त्याच्यात लीन होते. कुठं? सुषुप्ती अवस्थेमध्ये किंवा झोपेमध्ये. मग झोपेमध्ये वृत्ती कुठं जाते? अज्ञान ह्या आपल्या मूळ कारणामध्ये लीन होते. समाधीमध्ये वृत्ती कुठं जाते? आपल्या अधिष्ठान असणारं जे ब्रह्म त्याच्यामध्ये लीन होते. प्रयत्नपूर्वक आपण केलेला समाधीचा अभ्यास त्यामुळे ती अधिष्ठानात लीन होते. आणि ह्याच्यामुळे वृत्ती कुठं? झोपेमध्ये स्वाभाविकपणे आपल्या मूळ कारण अज्ञान त्याच्यात लीन होते. मग जर झोपेतल्या माणसाला तत्वमसी म्हटलं आणि गाढ झोपला असलं त्याला उपयोग होईल का? नाही. मग वृत्ती कुठे आहे? स्वप्नात वृत्ती आहे की नाही? आहे. जर एखाद्या मनुष्याने स्वप्नातच तत्वमसी महावाक्य ऐकलं आणि स्वप्नातच त्यांनी निश्चय केला मी ब्रह्म आहे तर त्याला ज्ञान होईल का? नाही होईल. ज्ञानाला मी ब्रह्म आहे ज्ञानाला फक्त वृत्ती लागते आणि ती वृत्ती त्याची त्या ठिकाणी असली की मग काय होतं, त्याला ज्ञान होऊ शकतं. ज्ञानाला काय पाहिजे? वृत्ती. तेव्हा ज्ञान फक्त जागृतीतच होतं असं नाही, ज्ञान स्वप्नामध्ये देखील होऊ शकतं. फक्त स्वप्नामध्ये गुरु पाहिजे, स्वप्नामध्ये त्यांनी शास्त्राचं वचन तत्वमसी सांगितलं पाहिजे आणि स्वप्नामध्येच ह्या श्रोत्याची अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती झाली पाहिजे, त्याला ज्ञान होईल. असं ज्ञान स्वप्नात कोणाला झालं का आतापर्यंत? जगद्गुरु तुकाराम महाराजांना झालं. काय तो अभंग आहे, सापडविले वाटे जाता गंगास्नाना मस्तकी तो जाना ठेविला करू भोजना मागती तुप पावशेर पडियेला विसर स्वप्ना माझी. स्वप्नामध्ये त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर त्यांना त्या सेवेचा विसर पडला. पण फल झालं का नाही? तुकाराम महाराज म्हणतात की नाही, ते तत्वमसी महावाक्य मला कुठं दिलं झालं? रामकृष्ण हरी. राम म्हणजे तत्, कृष्ण म्हणजे त्वम आणि तत् अशी म्हणजे आहे, हरी म्हणजे रामकृष्ण हरी. आणि तुकाराम महाराजांना विचारलं तुम्हाला कसा त्या स्वप्नाचा उपयोग झाला? तुकाराम महाराज काय म्हणतात, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंगे तुका आता. ती तत्वमसी विद्या मी स्वतः अंगाने झालो. म्हणजे याचा अर्थ ती विद्या माझ्या ठिकाणी फलीभूत झाली. म्हणजे कधी सांगितली? स्वप्नात. आणि पुन्हा सेवा पण घडली नाही म्हणतात, पण सत्य गुरु राये कृपा मज केली परिणाही घडली सेवा काही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपल्याला आपल्या अंतःकरणाची वृत्ती जी आहे तर ती असली पाहिजे, सावध असली पाहिजे. म्हणून तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली सांगतात ही माझी प्रतिज्ञा आहे, तुम्ही उघडपणे तुम्हाला सांगतो, फक्त एक वेळेला अवधान द्या. मी म्हणत असताना तत्वमसी एवढं जर तुम्ही एक वेळेला अवधान चित्ताचं एकाग्रता केली तर काय होईल? सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुख, सर्व शब्द ब्रह्म अर्थात आहे. सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख. तुम्ही त्या ब्रह्मसुखाला पात्र व्हाल. म्हणून या ठिकाणी आपण काय झोपायचं नाही, झोपलं तर कमीत कमी स्वप्न पडलं पाहिजे. आणि तशी समाधी पण या ठिकाणी लावतात. काही लोक बसतात आणि समाधी लावतात, तर तसं पण नाही या ठिकाणी. किंवा काही लोक म्हणतात
की हे वेदांताचं श्रवण असलं तरी आपण नामस्मरण करायचं आणि ते ऐकायचं. म्हणजे काय होतं, आपल्या अंतःकरणाची खूप मोठी एकाग्रता होते. तसं नाही, इथं जे श्रवणामध्ये एकाग्र होणंच आवश्यक आहे. या ठिकाणी काही जप ध्यान किंवा इथं निवांत असतं म्हणून थोडं समाधीचा अभ्यास करू, तर ते नाही करायचं. इथं सगळं श्रवणामध्ये आपलं मन पूर्णपणे एकवटून तरी अवधान एक वेळे दिजे, असं मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे असं आहे. म्हणून म्हणतात की काय ज्ञान साधन श्रवणाधिकांचा विचार, याच्यामध्ये आपण चित्ताच्या एकाग्रतापूर्वक श्रवण करावं. परंतु आता हे शब्द आले श्रवण मननादी किंवा श्रवणादी, पण श्रवण म्हणजे नेमकं काय, मनन म्हणजे नेमकं काय, निधिध्यासन काय, तत्वम पदार्थ शोधन याविषयी आपल्याला त्याची लक्षणं केली पाहिजे, त्याची व्याख्या केली पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ज्ञान साधन श्रवणाधिकांचा विचार, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत असे वर सांगितले आहे. आतापर्यंत विचार झाला की श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची अंतरंग साधना आहे, जवळची साधना आहेत. त्याला सन्निकृष्ट असं म्हणतात. त्यातील प्रत्येकाचे लक्षण, त्याचं आता एकाचं लक्षण सांगतात. युक्तीने उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण म्हणतात. आता या ठिकाणी जे श्रवणाची व्याख्या केली युक्तीनं, नंतर उपक्रम उपसंहार हे पाहून, नंतर वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय, याला श्रवण म्हणतात. श्रवण म्हणजे ऐकणं नाही, तर श्रवण म्हणजे त्याच्यामध्ये युक्तिपूर्वक, पुन्हा उपक्रम उपसंहारादी पाहून, वेदांत म्हणजे उपनिषद, उपनिषदांच्या वाक्याचा केलेला जो तात्पर्य निश्चय, म्हणजे त्या तात्पर्य निश्चय म्हणजे त्यांना निश्चित काय म्हणायचं आणि असंच म्हणायचं असा झालेला बुद्धीचा निश्चय, याला श्रवण म्हणतात. तर त्याच्याविषयीचा विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानी